अमरावती येथील एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। अमरावती शहरामध्ये अतिशय सुंदर असं माता एकविरा देवीचं मंदिर आहे। अतिशय प्राचीन मंदिर असल्याची इथे आख्यायिका आहे। मोठ्या प्रमाणात अमरावतीसह महाराष्ट्र राज्यातून भक्तगण इथे देवीच्या दर्शनासाठी येत असतात। एकविरा देवी मंदिर संस्थानाच्या वतीनं दररोज दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी अल्पोदरात महाप्रसादाची व्यवस्था सुद्धा केली जाते। तसंच नवरात्र उत्सवामध्ये महाप्रसाद मोफत दिला जातो आणि भक्त निवास मंगल कार्यालयासाठी प्रशस्त हॉलची सुविधा सुद्धा इथे मंदिर प्रशासनाच्या वतीनं भाविक भक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। सामाजिक उपक्रम एकविरा देवी संस्थानाकडून नेहमीच केले जातात। मराठी 9 न्यूजसाठी सचिन उबाळे, अमरावती। नमस्कार, आज आपण अमरावती येथील एकविरा देवीच्या मंदिरामध्ये आहोत। एकविरा देवीच्या मंदिराचा इतिहास आणि एकविरा देवीची स्थापना कधी झाली आणि त्याचा इतिहास काय आहे या विषयावर आपण येथील पुजाऱ्याशी संपर्क साधणार आहोत। एकविरा देवीचे पुजारी आपल्या सोबत आहेत। मंदिराचा इतिहास आणि मंदिराची स्थापना कधी झाली या विषयावर आपण त्यांचं मत जाणून घेणार आहोत। बाबा, काय सांगसाल, कधीची स्थापना आहे आणि काय इतिहास आहे एकविरा देवीच्या मंदिराचा? एकविरा देवी ही अंबादेवीची मोठी बहीण आहे असा प्रघात आहे। गोपालकृष्णाने ज्यावेळेस रुक्मिणीचं इथून हरण केलं, जे कौंडण्यपूरला देवी आहे ती ग्रामदैवत। लोकांचा भ्रम असा आहे का तेच अंबादेवी, काही जे स्थानिक लोक आहेत काही ते सांगतात की हेच अंबादेवी आहे। जसं कौंडण्यपूर हे कुंडिन राजाची राजधानी, रुक्मिणीचं माहेर, आणि हे जे आहे अंबा एकविरा हे रुक्मिणीच्या वडिलांची कुलदेवता आहे। त्याच्यामुळे ती रुक्मिणी इथे तेल हळद चढवायला आली होती। हे मंदिर, अंबादेवीचं मंदिर गोपालकृष्णाच्या काळाच्या आधीपासून पण आहे, हा फार प्राचीन आहे आणि हे पण प्राचीनच आहे। पण याचा उदय जो असतो तो नंतर झाला। काही काही स्थानं गुप्त असतात, काही काही स्थानं गुप्त असतात, तसं हे गुप्त स्थान आहे। हे एकविरा म्हणजे रेणुका पण समजतात, पण ज्यावेळेस शंकराला वैराग्य प्राप्त झालं होतं आणि त्यांनी सगळं सोडून पार्वतीच्या स्वाधीन सर्व हा विश्वाचा व्याप केला होता, त्यावेळेस पार्वतीला दोन्ही भूमिका करायच्या भाग पडलं होतं। म्हणजे शंकराचे जे कर्तव्य ते पण पार्वतीने केलं आणि तिचं जननी म्हणून, आई म्हणून विश्वाचं पालन केलं। एकविरा म्हणजे एका वीराचं कर्तृत्व आणि एका स्त्रीचं, आईचं कर्तृत्व, म्हणून तिला एकविरा सुद्धा असे म्हणतात। तर ही जी मूर्ती आहे ही पण पुरातनच आहे। तर त्याचं काय, त्याचं इतिहासामध्ये काही थोडाफार कमी जास्त बदल लिखाणामध्ये, लेखकामध्ये होऊ शकतो। ह्या अशा मूर्त्या भारतामध्ये फक्त 3च आहे, आंध्रामध्ये 2 आहेत आणि एक अमरावतीला ही एक। तर ही अंबादेवीची मोठी बहीण आहे। हे मंदिर खाली होतं, खाली जनार्दन स्वामींची समाधी आहे, त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि हे मंदिर वर बांधून ठेवलं। हे साधारणतः 800 ते 900 वर्ष अगोदर। नवरात्र उत्सव कशा प्रकारे करतो? हा, नवरात्र उत्सवामध्ये भरपूर प्रकारची, म्हणजे पहिले अंबादेवीचा मान आहे, या देवीने तिला मान दिलेला आहे। लहानी जरी असेल तरी पहिले तिचं दर्शन भक्त घेतात। आख्यायिक नाही, हे लोकप्रभात पडलेला आहे। आता लोकांची जशी श्रद्धा असेल तसा परमेश्वर आहे। लोकांची भावना आहे अशी का बा पहिले अंबादेवीचं दर्शन, मग एकविरा देवीचं दर्शन। एकविरा देवी अंबादेवीची मोठी बहीण। तर नवरात्रामध्ये भरपूर प्रमाणात लाखो रोजचे साधारणतः 2 ते 3, 2.5-3 लाख लोक रोजचे दर्शन करतात। तुम्ही जर आलात नवरात्रात तर तुम्हाला कल्पना येईल तर भरपूर प्रमाणात गर्दी असते। हा परिसर पूर्ण पॅक केलेला असतो, कारण इकडे ट्रॉफिक वगैरे येऊ शकत नाही, कारण भक्त लोकांचीच गर्दी भरपूर प्रमाणात असते। मंदिरतर्फे भरपूर उपक्रम आपल्या एकविरा देवी संस्थांतर्फे राबवले जातात। आपल्याकडे अन्न क्षेत्र आहे 12 महिने। एक अल्पदरामध्ये भक्तांना भोजनाची व्यवस्था मंदिराने 5-7 वर्षापासून चालू केलेली आहे। एक 200 लोकांपासून सुरू झालं, ते साधारणतः 4000-5000 लोकांपर्यंत पोहोचलेली। रोजचे 5000 भक्त आपल्या इथे महाप्रसाद घेतात। तुम्हाला तो हॉल पाहायचा, सध्या लोक बसलेले आहेत, त्याचा तुम्ही व्हिडिओ काढू शकता। दुसरी गोष्ट, सामाजिक उपक्रम संस्थांतर्फे अल्पदरात होमिओपॅथी दवाखाना, नंतर मंगल कार्यालय संस्थांचं, आणि जे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी म्हणून ते उपलब्ध करून दिले जाते गरजूवंत लोकांना अल्पदरामध्ये। एकदम भक्त निवास सुद्धा आहे संस्थांसाठी, अल्पदरातच आहे। दरवर्षी मंदिरतर्फे मेळघाट, जे आदिवासी प्रभाग आहे, एकदम दुर्गम भाग, त्याच्यामध्ये मंदिरतर्फे, आपल्या संस्थांतर्फे विश्वस्त यांच्या मार्फत साधारणतः 2 ते 3 हजार साडी, मंदिरात आलेली साडी, आणि साधारणतः एक 25-30 क्विंटल तांदूळाचे पॅकेट बनवून
आणि लोक जे काही आपण लोकांना आवाहन करतो भक्तांना किंवा तुम्हाला काही वस्त्र द्यायचे असेल तर द्या, असं दरवर्षी हा उपक्रम सामाजिक उपक्रम मंदिरतर्फे राबवला जातो. आता मंदिरचं 2001 पासून हे आधी जुनं मंदिर होतं माळवदाचं, लाकडाचं आणि मातीचं. त्याला थोडस जीर्णोद्धार करण्याच्या दृष्टीने 2001 पासून काम सुरू झालं. ते आज आहे साधारणतः पूर्णत्वास गेलेलं. नक्कीच आपण पाहू शकता एकविरा देवी संस्थांच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम सुद्धा चालवण्यात येतात आणि भक्तांसाठी अल्पदरात भोजन असो, निवासाची व्यवस्था असो आणि मंगल कार्यालयाची सुद्धा इथे व्यवस्था आहे. आणि मागे सुद्धा पाहू शकता की संगमाच्या दगडामध्ये जे आहे जीर्णोद्धाराच्या माध्यमातून जी मंदिराची जी आहे निर्मिती करण्यात आलेली आहे. अतिशय आकर्षक असं बांधकाम जे आहे एकविरा देवीच्या मंदिराचं आहे. इतिहासकालीन जे आहे नोंद या मंदिराला आहे. अति प्राचीन आणि पुरातन हे मंदिर असल्याचं पुजाऱ्यांनी आपल्यासोबत बोलताना सांगितलेलं आहे. मराठी 9 न्यूज साठी सचिन उबाळे, अमरावती.